17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत आपण स्वस्थ नारी तर सशक्त परिवार हे अभियान घेतला। या अभियानामध्ये मेनली उद्दिष्ट होतं की महिलांची जास्तीत जास्त हेल्थ चेकअप करणं, त्यांचा आजार डायग्नोज करणं आणि त्यांना ट्रीटमेंट करणं। ह्या दृष्ट्या आपण सर्व समावेश असे वेगवेगळे वैद्यकीय हजारोच्या संख्येने ठाणे जिल्ह्यामध्ये आपण याचे कॅम्प घेतले आणि त्याच्यासोबतच ब्लड डोनेशन ड्राईव्ह पण आपण घेतला आहे। त्या ब्लड डोनेशन ड्राईव्हमध्ये मेनली आपण केंद्रित महिलांना होता, महिला जास्तीत जास्त ब्लड डोनेशन करतील आणि इनफॅक्ट बघायला गेलं तर महिलांना सगळ्यात जास्त रक्ताची गरज पडते डिलिव्हरीच्या वेळेस, सिझरच्या वेळेस किंवा कुठल्याही ऑपरेशनला। मला आनंद होतोय की आपण ह्या ड्राईव्हमध्ये 5400 ब्लड बॉटल जमा केल्या। अतिशय चांगला आकडा आहे। आमचे पॅथॉलॉजिस्ट डॉक्टर केंद्रे, डॉक्टर काळे आणि डॉक्टर चौधरी या लोकांनी खरोखर मेहनत घेतली। विविध ठिकाणी कॅम्प आणि रिसेंटली आम्हाला 2 ब्लड डोनेशन व्हॅनही गिफ्टमध्ये मिळालेले, डोनेशनवर मिळाल्यात। त्या व्हॅन आम्ही विविध ठिकाणी रेल्वे स्टेशनला उभं करून, कॉलेजला उभं करून हा डोनेशन ड्राईव्ह घेतला होता। आमच्या याच्यात सहभाग घेतला, आमच्या स्टाफने घेतला, आमच्या नर्सेसनी, आमच्या डॉक्टरनी, आमचे पॅथॉलॉजिस्ट जे डॉक्टर केंद्रे त्यांनी पण याच्यामध्ये ब्लड डोनेशन केलं। मी खरोखर धन्यवाद दिला आणि आनंद होतो या गोष्टीचा की आम्ही हा ड्राईव्ह एवढ्या मोठ्या प्रमाणात ब्लड डोनेशन आणि ब्लड ड्राईव्ह करू शकलो। मी खरोखर धन्यवाद देतो आमच्या स्टाफचा, सगळ्या महिलांचा आणि सगळ्यांनी यांनी अहोरात्र मेहनत करून ही गोष्ट केली आहे। आणि असंच जेव्हा जेव्हा गरज पडते तेव्हा हे लोक मदतीला धावून येतात, मदतीला धावून येतील ही अपेक्षा आहे। आपण बरेचसे असे कॅम्प रेग्युलरली पण घेत असतो, परंतु आता आपल्याकडे व्यवस्थित स्टॉक आहे आणि आपले कॅम्पही चालू राहतील। मी पुन्हा एकदा सगळ्या स्टाफना आणि सगळ्यांना धन्यवाद देतो आणि ह्या कॅम्प याच्यामध्ये जे काही ब्लड कनेक्शन केलं हा आकडा खूप मोठा आहे आणि असेच आम्ही कॅम्प पण करत राहू आणि आमच्या सहकारी लोकांचा आणि आमच्या डॉक्टरांचा मिळत राहील असे मी अपेक्षा करतो आणि धन्यवाद देतो सगळ्यांना।